महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहाद्यात गांजा विरोधात पोलिसांचा दणका. बसस्थानक परिसरातून 10,000चा गांजा जप्त, एकाला अटक. शहादा शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत गांजा जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबारच्या पथकाने केलेल्या कारवाईत एका इसमाकडून तब्बल 512 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला असून त्याची किंमत 10,240 रुपये इतकी आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक 28 जुलै 2026 रोजी रात्री 10:40 सुमारास शहादा येथील आपले सरकार सेवा केंद्र बस स्टँड प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक ठिकाणी संशयित इसमावर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान पठाण नसीर खा उर्फ गुड्डू नदीम खान वय 44 राहणार बॉम्बे बाजार खेतिया रोड शहादा याच्या ताब्यात प्लास्टिक पिशवीत भरलेला सुका गांजा पान व फुलांसह आढळून आला. हा गांजा विना परवाना व बेकायदेशीररित्या स्वतःच्या नशेसाठी तसेच विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 786/2026 अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 मधील कलम 8 क 20 ब 22 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. फिर्याद पोलीस शिपाई भरत पुंडलिक उगले यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.